महाभारताच्या रणभूमीवर अर्जुन गहन विचारात मग्न होऊन भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, मनुष्य कितीही पाप करीत असला त्याला खरोखर मुक्ती मिळू शकते का? आणि जर मिळत असेल तर तो मार्ग कोणता आहे? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे पार्थ, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. ही केवळ एक तिथी नाही, तर ती पापांच्या अंधारात प्रकाश देणारी दिव्य शक्ती आहे. ही एकादशी अशी आहे जणू प्रचंड अंधारात उगवणारा तेजस्वी सूर्य, जणू पापांच्या जंगलाला तोडणारी धारदार कुऱ्हाड. प्राचीन काळात एक समृद्ध आणि न्यायप्रिय राज्य होतं. त्या राज्याचा राजा होता महीध्वज. धर्मनिष्ठ, प्रजेला पुत्रासारखं प्रेम करणारा आणि सत्याचा मार्ग कधीही न सोडणारा. पण त्याच घरात जन्मलेला त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज क्रूर, कपटी आणि ईर्षेनं पेटलेला त्याच्या मनात एकच विचार, राज्य मला हवं आहे, काहीही करून. एक काळी शांत रात्र. सगळं राज्य गाढ झोपेत. वज्रध्वज तलवार घेऊन हळूच आपल्या भावाच्या कक्षात शिरतो आणि एका क्षणात विश्वासघाताने तो आपल्या मोठ्या भावाचा वध करतो. तो मृतदेह जंगलात नेतो आणि एका पवित्र पिंपळाच्या झाडाखाली पुरतो. पण अकाल मृत्यू आणि अधर्मानं झालेला अंत, राजा महीध्वजांची आत्मा प्रेतयोनीत अडकते त्या पिंपळाच्या झाडावर. तो आत्मा भटकत राहतो, अशांत, दुःखी, क्रोधानं भरलेला. लोकांना त्रास देतो, रात्री भीती निर्माण करतो. एक दिवस त्या मार्गानं एक महान ऋषी जात होते, धौम्य ऋषी. त्यांच्या तपश्चर्येच्या तेजानं त्यांनी त्या आत्म्याचं दुःख ओळखलं. ते शांतपणे म्हणाले, हे आत्मा, तुझं दुःख मला समजलं आहे. तुझी मुक्ती शक्य आहे. अपरा एकादशीचं व्रत हेच तुझं उद्धार करेल. धौम्य ऋषींनी स्वतः कठोर व्रत केलं. उपवास, जप, ध्यान आणि त्या व्रताचं संपूर्ण पुण्य त्या प्रेत आत्म्याला अर्पण केलं. त्या क्षणी एक चमत्कार घडतो. प्रेतयोनीत अडकलेली आत्मा तेजस्वी रूप धारण करते. बंधनं तुटतात, दुःख नाहीसं होतं आणि राजा महीध्वज दिव्य विमानात बसून स्वर्गलोकाला प्रस्थान करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, अपरा एकादशीचं व्रत इतकं शक्तिशाली आहे की 3ही पुष्करात स्नान केल्याचं पुण्य, गंगेत पिंडदान केल्याचं फल आणि कुंभमेळ्यातील स्नानाचा लाभ, हे सर्व एकत्र मिळूनही या व्रताच्या पुण्याइतकं नाही. या दिवशी पहाटे लवकर उठावं, शुद्ध स्नान करावं, भगवान श्रीविष्णूंचं ध्यान, विशेषतः त्रिविक्रम रूपाची पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावं. एकादशीची कथा ऐकावी आणि सर्वात महत्त्वाचं, दान करावं. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. पाप कितीही मोठं असलं, जीवन कितीही भरकटलेलं असलं, तरी श्रद्धा, भक्ती आणि योग्य मार्ग आपल्याला पुन्हा प्रकाशाकडे नेऊ शकतो. म्हणून अपरा एकादशीचं व्रत करा, मन शुद्ध करा आणि आपल्या जीवनाला दिव्य, पवित्र
आणि अर्थपूर्ण बनवा.